हॅलो माय डिअर स्टुडंट्स, वेलकम टू ऑल. बोराडे मॅथ्स अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप हार्दिक स्वागत आहे. तो मुलांनो, आज आहे डे नंबर 6 जी आपण फाउंडेशन सिरीज स्टार्ट केलेली आहे. पॉलिटेक्निक डिप्लोमाला आणि 11th सायन्सला ॲडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बेसिक सर्व मॅथमॅटिक्स आपण त्यामध्ये शिकतोय. डे 1, डे 2, डे 3, डे 4 आणि डे 5 झालेला आहे. आज डे 6 आहे मुलांनो. लास्ट सेशनमध्ये नवीन टॉपिक आपण कन्सेप्ट बघत होतो लॉगॅरिथम, त्यालाच पुढे कंटिन्यू करणार आहोत. पण त्यापूर्वी आपल्या क्लासबद्दल थोडंसं, मी बोराडे सर, MSc मॅथमॅटिक्स झालेलं आहे माझं, आणि त्याचबरोबर आपले क्लासेस ऑफलाईन ऑनलाईन फॉर्ममध्ये चालू आहेत. ऑफलाईन फॉर्ममध्ये गव्हर्मेंट पॉलिटेक्निक कॉलेजच्या समोर नाशिकच्या समोर आपले क्लासेस आहेत सिन्स 2001, आणि ऑनलाईन बॅचेस आपले महाराष्ट्रभरातील जी डिप्लोमा कॉलेजेस पॉलिटेक्निकसाठी 11th सायन्स 12th सायन्ससाठी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहेत. त्यासाठी तुम्हाला एक काम करावं लागेल, बोराडे मॅथ्स अकॅडमी हा ॲप डाउनलोड करावा लागेल. गुगल प्ले स्टोअरवरती अवेलेबल आहे, तो आजच डाउनलोड करून घ्या. आणि तुम्हाला ज्या बॅचेस पाहिजे आहेत त्यासाठी इन्फॉर्मेशनसाठी तुम्ही ह्या नंबरवरती मला काय करू शकता, कॉन्टॅक्ट करू शकता. ओके, चला तर मुलांनो, एक पुढची जर्नी चालू करूया. पण त्यापूर्वी मला एक विचारायचं आहे तुम्हाला, अभ्यास करताय ना? अभ्यास करायलाच पाहिजे. चला तर लॉगॅरिथममध्ये काय शिकलोत आपण हे बघूया मुलांनो. लॉगॅरिथमची आपण डेफिनेशन बघितली आहे आणि मी तुम्हाला सांगितलं आहे काय नेमकं कनेक्शन आहे. तुमचं इंडेक्स म्हणजे लॉज ऑफ इंडायसेस आणि लॉगॅरिथममध्ये काय फरक आहे, कनेक्शन आहे ते बघितलं आपण. तुम्ही बघितलं एचा पॉवर जर x असेल आणि इक्वल टू आन्सर m येत असेल तर जो इंडेक्स असतो, जो पॉवर असतो, त्यालाच आज आपण काय म्हणणार आहे, लॉगॅरिथम म्हणून लिहिले आपण. x इज कॉल्ड लॉगॅरिथम ऑफ m टू द बेस a. आणि ह्या ज्या गोष्टीला एक्सपोनेन्शियल फॉर्म म्हणतात आणि त्याच्यावरनंही लिहितो आपण लॉग ऑफ. काय लिहितो, लॉग लिहिल्यानंतर यमचा लॉग, आणि बेस इथं जो आहे तोच बेस इथं लिहायचा, तो थोडा खाली लिहायचा आहे, एकदम सोबत नाही लिहायचा. आणि त्याचं आन्सर काय येतं मुलांनो, x. तर यावरती डिपेंड असणारे प्रॉब्लेम आपण बघितलेत. पण त्यापूर्वी बेस जर 10 असेल तर त्याला कॉमन लॉगॅरिथम म्हणतात, बेस जर e असेल तर नॅचरल लॉगॅरिथम म्हणतात लॉगचा. आणि त्यावरती आपण अशी काही प्रॉब्लेम बघितले. त्यापूर्वी अजून 2 महत्त्वाच्या नोट सांगितल्या. लॉग 1चा लॉग बेस काही असो 0 येतो, आणि लॉग a टू द बेस a असेल तर उत्तर 1 येतं. ही एक महत्त्वाची प्रॉपर्टी जी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग आपण कन्वर्ट इनटू लॉगॅरिथम फॉर्म हे बघितलं आहे मुलांनो, हे सगळ्यांना आठवतं आहे. एक्सपोनेन्शियल फॉर्मचं लॉगॅरिथमिक फॉर्म बघितलं आहे, त्यावरती प्रॉब्लेम दिले होते, होमवर्क तुम्ही केले असतील आणि काही बऱ्याच विद्यार्थ्यांनी या नंबरवरती मला सेंड केलेले आहेत. यस, त्यानंतर मी तुम्हाला शिकवलं आहे कन्वर्ट इंटू एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये कसं करायचं आहे ते आपण बघितलं आहे. आणि त्यावरती मग तुम्हाला मी काही प्रॉब्लेम दिले होते होमवर्कला. यस ऑर नो बच्चे लोग, आठवते सगळ्यांना? यस. त्यानंतर काही सॉल्व करा ह्या टाईपच्या अंडरमध्ये आपण काही प्रॉब्लेम बघितलेत. या प्रकारचे 4 प्रॉब्लेम सांगितले होते आणि 2 प्रॉब्लेम तुम्हाला दिले होते. व्हेरी गुड. तुम्ही केले असतील तर व्हेरी गुड, आणि केले नसतील तर नक्की करा. यातला प्रत्येक गोष्ट तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे मुलांनो. बेसिक मॅथमॅटिक्स जे M1 आहे डिप्लोमासाठी, ऑल ब्रांचेसला सेम मॅथमॅटिक्स असतं मुलांनो, त्यामुळे सर्वांसाठी हे महत्त्वाचं आहे. ओके, आणि आजचं सेशन सुरू करणार आहोत मुलांनो. तर करूया सुरुवात. आज आपण काय इव्हॅल्युएट टाईपचे प्रॉब्लेम बघणार आहोत मुलांनो. इव्हॅल्युएट करायचं म्हणजे व्हॅल्यू फाइंड करायची. पहिला प्रॉब्लेम आपण घेऊया. हा पहिला प्रॉब्लेम आहे. तुम्हाला काय करायचं, याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. लॉग जर 0.01वर अप्लाय केला आणि बेस जर 10 असेल तर याचं उत्तर काय असेल असा प्रश्न विचारण्यात आला आहे. मग याचं उत्तर कसं द्यायचं आहे, इंटरेस्टिंग वेने मुलांनो. ऐका, सगळ्यांनी ऐका. तर जेव्हापर्यंत आपल्याला एखाद्या गोष्टीची व्हॅल्यू माहीत नसते, मॅथमॅटिक्समध्ये त्याला आपण इक्वल टू काय मानतो मुलांनो, x मानत असतो. मग लॉग ऑफ काय लिहायचं बरं, 0.01 टू द बेस 10 असं लिहायचं, आणि याला इक्वल टूचं साईन टाकून x लिहायचा मुलांनो. समजलं? आणि ज्या वेळेला मी याला इक्वल टू x असं म्हणलं म्हणजे लॉगचं उत्तर x आलं आहे मुलांनो. लॉगचं जे उत्तर आलेला असतो तो पॉवर असतो ॲक्च्युली. कोणाचा, तर इथे असलेल्या बेसचा तो काय असतो मुलांनो, पॉवर असतो. आणि जो लॉग ज्यावर अप्लाय झाला असतो त्या पॉवरचं ते काय असतं, उत्तर असतं. हे जरा कनेक्शन लक्षात घ्या मुलांनो. ये रिश्ता क्या कहलाता है हे तुम्हाला समजलं पाहिजे. मग करायचं काय मुलांनो, ह्या लॉगॅरिथमिक फॉर्मचं एक्सपोनेन्शियल फॉर्म करायचं आहे. बेस 10ला 10 लिहा मुलांनो,
आणि पॉवर किती लिहूया, बेसला बेसच ठेवा, पॉवर किती लिहूया, आन्सर लॉगचं जे आहे दॅट इज युअर पॉवर, 10च्या डोक्यावर x लिहिला आणि इक्वल टू आन्सर किती येईल रे 0.01. मुलांनो पण या दोघांमध्ये काही ताळमेळ दिसतोय का तुम्हाला, नाही सर. मला तर एक्सची व्हॅल्यू काढायची, एक्स जाऊन बसलाय डोक्यावर. मग मुलांनो इकडं 10⁻x आहे तर इकडं सुद्धा 10 काहीतरी क्रिएट झालं पाहिजे तर आपल्याला कंपॅरिझन करता येईल. आणि तुम्हाला ही जी प्रॉपर्टी सांगितली एचा पॉवर x इक्वल टू, जर एचा पॉवर y असेल तर तुम्हाला आठवत असेल हा x इक्वल टू काय येतो मुलांनो y. हे तुम्हाला मी कुठे शिकवलं आहे माहिती का, लॉज ऑफ इंडायसेसमध्ये लॉज लिहून दिले त्यामध्ये. याचा आपल्याला उपयोग करायचा आहे मुलांनो. सो बच्चे लोक ध्यान इस तरफ, सगळ्यांनी लक्ष द्या. मी काय म्हणतो मुलांनो 0.01 आहेत ना, वरती 1 तसाच ठेवला. जेव्हा 2 डिजिट नंतर पॉईंट असतात खाली एकावरती 2 झिरो असतात. 3 डिजिट नंतर पॉईंट असेल तर एकावरती किती झिरो आले असते मुलांनो 3. 1 असता इथं, तर इथं 8 असेल तर 8वरती 2 झिरो आले असते, लक्षात ठेवा. तर ह्या प्रकारे आपण लिहिलं आहे 100. तर मला सांगा मुलांनो 10चा आणि 100चं काही कनेक्शन आहे का, तर हो सर. 1/100ला आपण 10चा काय लिहू शकतो स्क्वेअर, आणि 1/10 स्क्वेअरला जर वरती लिहिलं तर 10⁻² काय लिहिता येईल मुलांनो -2. लॉज ऑफ इंडायसेस किती महत्त्वाचे तुम्हाला लक्षात येईल. 1/10 स्क्वेअरला 10⁻², आणि हे कोण आहे मुलांनो 10⁻x. हीच ती वेळ, हाच तो क्षण मुलांनो. बेस सेम झाला आहे, इंडायसेस मस्ट बी सेम. सो बाय कम्पेअरिंग काय करूया मुलांनो, तुलना करूया. बाय कम्पेअरिंग एक्सची व्हॅल्यू किती येणार आहे मुलांनो -2. इथेच लिहितो आहे मी x इक्वल टू -2. हे आपलं काय आलं आहे मुलांनो, फायनल आन्सर आलेलं आहे. इज इट क्लिअर टू यू बच्चे लोक, हे तुम्हाला समजलं आहे का, सांगा बरं. कमेंटमध्ये उत्तरं द्या, तुमच्या कमेंट्स येऊ द्या. ओके, आणि सगळ्यांनी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तुमचे आपले लेक्चर्स तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला काय करायचं आहे, लाईकसुद्धा करायचं आहे. ओके, कारण त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा टॅक्स नाही लाईक करण्यासाठी तरी. त्यामुळं तुम्ही नक्की, तुम्हाला लेक्चर आवडलं तर तुम्ही काय करायचं आहे, लाईक करायचं आहे आणि शेअरसुद्धा करायचं आहे. याचा आन्सर आणूया मुलांनो. तर काय करणार आहोत मुलांनो, लेट लॉग ऑफ 1/8 टू द बेस 2 याला इक्वल टू काय कन्सिडर केलं मी, x कन्सिडर केलं. जोपर्यंत माहीत नाही व्हॅल्यू तोपर्यंत x. आता मला सांगा मुलांनो, लॉगॅरिथमिक फॉर्म आलं आहे, याला एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये कन्वर्ट करा सो दॅट आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढणं सोपं जाईल. इथला बेस 2 आहे, 2 लिहा. मग इंडेक्स कोण असेल, इकडचा नंबर x, आणि आन्सर किती येईल मुलांना याचं 1/8. पण या दोघांचा काही ताळमेळ आहे का, नाही. पण इथं बेस किती मुलांना 2 आहे. मग करायचं काय, तर 2⁻x तर तसंच ठेवा मुलांनो, इज इक्वल टू, मला सांगा 1/8 आणि 2चं काही कनेक्शन दिसतं का, हो सर. 8 हा 2चा काय रे क्यूब. पण मला सांगा अशा रीतीने इक्वेलिटी करता येईल का तुम्हाला, एक्सची व्हॅल्यू 3 म्हणता येईल का, नाही सर. ह्याच्यामध्ये कंपॅरिझन करायला पण एका पातळीवर दोघं जणांना आणावं लागतं, तेव्हा कंपॅरिझन करता येते. समजलं का. म्हणजे मी काय करू शकतो, 2⁻xला 2⁻x आणि 1/2⁻3ला 2⁻3 असं मला म्हणता येईल. बेस जर सेम आहे मुलांनो तर बाय कम्पेअरिंग, लिहावर इथं बाय कम्पेअरिंग, तुलना करायची आहे, कम्पेअरिंग करायचं आहे. तर एक्सची व्हॅल्यू किती येणार आहे मुलांनो -3. इज युअर फायनल आन्सर. -3 काय आलं आपलं शेवटचं उत्तर आलेलं आहे. बच्चे लोक समजलं. हे 2 प्रॉब्लेम आपल्या समोर आहेत. अजून 2 प्रॉब्लेम तुम्हाला समजूनच घ्यायचे आहेत. बघूया काय आहे नेक्स्ट प्रॉब्लेम. चलो बच्चो, हा प्रॉब्लेम आहे 3rd. लॉग ऑफ 125 टू द बेस 5ची व्हॅल्यू काढायची आहे मुलांनो. तर मी काय करणार आहे, नेहमीच्या पद्धतीने लेट लॉग ऑफ 125 टू द बेस 5 इक्वल टू x असं मी मानतोय. इक्वल टू x लिहिल्यानंतर हा आपोआप कोणता फॉर्म होतो मुलांनो, लॉगरिथमिक फॉर्म. बेस को बेस ही रहने दो, सर के ऊपर किसको रखो x, आणि इज इक्वल टू त्या बाजूला आन्सर किती येणार 125. हे सगळ्यांना समजतंय मुलांनो. इथं 5 आणि इथं 125 आहे का दोघांमध्ये काही कनेक्शन, हो सर. 125 म्हणजे 5चा क्यूब आहे. या बाजूला किती मुलांनो 5⁻x आहेत. मग मला सांगा दोघांमध्ये बेस जर सेम असेल इंडायसेस मस्ट बी इक्वल. सो बाय कम्पेअरिंग मला लिहिता येणार आहे x इक्वल टू आन्सर 3, आणि ह्या प्रकारे हे आन्सर झाले कंप्लीट. कळलं का मुलांनो. डन. पुढच्या प्रॉब्लेमकडे तुम्हाला घेऊन जातोय, सगळ्यांनी नीट ऐकायचं आहे. लेट
काय म्हणलंय तुम्हाला, लेट लॉग ऑफ 8 टू द बेस 16 इक्वल टू लिहूया x, बरं का मुलांनो. आता हे लिहिल्यानंतर बेस कोण आहे सांगा बरं, करा कमेंट. बेस आहे 16, पॉवर किती आहे मुलांनो x, आणि आन्सर किती येईल रे 8. आता काही लोकांचं फार डोकं डेंजर चालायला सुरुवात होते. 16 आणि 8मध्ये काय आहे का दोघांमध्ये कनेक्शन. काही लोक म्हणतात 8चा स्क्वेअर आहे 16. अरे मुलांनो 8चा स्क्वेअर 64 असतो, त्यामुळे तसा विचार करू नका. 16 आणि 8चं कनेक्शन आहे, पण हे 2चे पॉवर आहेत मुलांनो. हा 2चा कोणता पॉवर आहे, 4th नंबरचा पॉवर आहे आणि त्याचा पॉवर x, आणि हा कोणाचा पॉवर आहे 2चा क्यूब आहे मुलांनो. त्यासाठी 2चे काही पॉवर्स पार्ट असले पाहिजे, जसं की 2⁻0, 2⁻1, 2⁻2, 2⁻3, 2⁻4, 2⁻5, 2⁻6, 2⁻7, 2⁻8, 2⁻9, 2⁻10. पॉवर्स ऑफ 2 तुम्हाला माहीत असतील, तुम्हाला खूप आनंद होईल मुलांनो, खूपच आनंद होईल. कसा तुम्हाला सांगतो. 2⁻0 किती असतं मुलांनो 1, 2⁻1 2, 2 2 जार 4, 4 2 जार 8, 8 2 जार 16, 16 2 जार 32, 32 जार 64, 64 जार 128, 256, त्यानंतर 512 आणि 1024. हे पॉवर्स ऑफ 2 आहे. हे आपले पार्ट असतील तर बऱ्याच गोष्टी तुम्हाला इझी वाटणार आहेत, लक्षात ठेवा. आता लॉज ऑफ इंडायसेसचं तुम्हाला पॉवरचा पॉवर लॉ आठवतोय का, 2चा पॉवर 4 आणि त्याचा पॉवर x, म्हणजे 2 किती झाले मुलांनो 4x इज इक्वल टू वहा पर आहे 2⁻3. बस हीच ती वेळ, हाच तो क्षण. काय करावं मुलांनो, कम्पेअर करावं. बाय कम्पेअरिंग करावं. सांगा बेस जर सेम असेल तर इंडायसेस मस्ट बी इक्वल. कोण असेल, बेस सेम आहे, 4x इक्वल टू 3 असायला पाहिजे सर. 4 मल्टीप्लाय 4 डिवाइड करा बरं, x इक्वल टू 3/4. बराबर है बच्चों, ये अपना आंसर आ गया है. ठीक आहे, तर x इक्वल टू 3/4 हे तुमचं काय आलं आहे मुलांनो, आन्सर आलेलं आहे. ओके, बस. बाय द वे तुम्हाला ज्यामध्ये सांगता येतील व्हॅल्यूज, काही महत्त्वाच्या पॉईंट्स ते तुम्हाला सांगत चालणार आहे मुलांनो, त्यामुळे त्याकडे नीट कटाक्षाने लक्ष द्या. यस, अजून 2 प्रॉब्लेम आहे ते पण घेऊन टाकतोय मी, पण तुम्हाला मी होमवर्कला देणार आहे, नक्की ट्राय करा मुलांनो. आणि मला होमवर्क सेंड करायची तस्ती घ्या जरा, कारण त्याशिवाय तुम्ही करणार नाहीत ते मुलांनो, समजणार नाही तुम्हाला काय चाललं आहे काय नाही. बरं, याची व्हॅल्यू काढणार आहोत आपण. लेट लॉग ऑफ 1 टू द बेस 5 इक्वल टू x कंसिडर करा. मानलं काय, आणि बेस को बेस ही रहने दो, सर के ऊपर किसको रखो x इज इक्वल टू आन्सर कितना आहे का बच्चो 1. तुम्ही मला सांगा, इथं बेस 5 आणि इथला बेस किती, इथं बेस नाहीच आहे, 1च आहे, म्हणजे नंबरच आहे. पण 5 आणि 1चं काही कनेक्शन आहे का, तुम्ही म्हणाल दूरपर्यंत नाही सर, पण आहे. कोणत्याही नंबरचा पॉवर 0 घेतला तर उत्तर 1 येतं. म्हणजे 1ला मी 5⁻0 बोलू शकतो का, यस सर. आणि इथे मी 5⁻x बोलू शकतो का, यस सर. मला सांगा, बेस अगर सेम आहे, इंडायसेस मस्ट बी इक्वल. सो बाय कम्पेअरिंग एक्सची व्हॅल्यू किती असणार आहे 0. हे तुमचं फायनल आन्सर आहे. याच्यापेक्षाही तुम्हाला असं पण जातो, इक्वल टू x मानून जर करायचं नसेल तर तुम्हाला ती प्रॉपर्टी आठवते, लॉग 1 फॉर एनी बेस किती असतं 0. डायरेक्ट एका ओळीत उत्तर येईल, पण रिझन तुम्हाला देता आलं पाहिजे. एक लक्षात घ्या, कोणती गोष्ट कशी सोडवायची तुमच्या मतावरती आहे. तुम्हाला एका गोष्टीकडे जाण्याचे एक नाही खूप रस्ते असतात मुलांनो. एका ठिकाणी आपल्याला मुंबईला जायचं आहे तर एकच रस्ता आहे का, नाही, अनेक आहेत. कोणत्या मार्गाने जायचं आहे ते आपण ठरवायचं आहे. त्यामुळं एका प्रॉब्लेम सोडवण्याचे सुद्धा अनेक मार्ग आहेत. तर आता हा प्रॉब्लेम आहे, अलग ही कुछ देखते बच्चों. लेट लॉग ऑफ 10 टू द बेस 10 नाही सर 16. बघत चला. लॉग ऑफ 16 टू द बेस 0.5. लॉग ऑफ 16 टू द बेस 0.5. कन्फ्युजन नको व्हायला. ह्या व्हॅल्यूला इक्वल टू काय मानूया मुलांनो, x. काय करता येईल बरं, 0.5 बेस लिहू द्या, पॉवर किती लिहा x, आणि मग त्याचा आन्सर येईल 16. आता तुम्ही म्हणाल सर याचं तर कुठे दूरपर्यंत काहीच कनेक्शन दिसत नाही. पण मी तुम्हाला सांगतो मुलांनो, जेव्हा मी 0.5 लिहितो त्याचा अर्थ 5ला डिवाइड बाय किती आहे 10 आहे, लक्षात ठेवा. एका डिजिट नंतर पॉईंट आहे डिवाइड बाय 10 असतो. 2 डिजिट नंतर पॉईंट आहे डिवाइड बाय 100. 3 डिजिट नंतर पॉईंट आहे डिवाइड बाय 1000 असतो, हे लक्षात घ्या. मग रेस टू किती आहे मुलांनो, x इज इक्वल टू किती आहे मुलांनो 16. ओके,
बरं, आता काय कनेक्शन दिसतंय का अजूनही? पण नाही दिसत आहे. तर आपण असं करूया, 5 1 जार 5, 5 2 जार x. इथं किती राहिले? 1/2 रेस टू x इज इक्वल टू, आता इकडे 2 आलं आहे ना, 16 म्हणजे कोण आहे? 2/4 लिहून टाकला. बरं, पण असं कंपॅरिझन करता येईल का? नाही सर, हे 1/2 आहे आणि हे नुसते 2 आहे, ऐसा नाही चलता आहे. बरोबर ना, असं काही चालत नाही. मग मला सांगा 1चा पॉवर x म्हणजे 1च असतो, पण 2चा पॉवर x म्हणजे 2/x, कारण 1चा काही गेला पॉवर तरी 1च येतो, त्याच्यात काही फरक नाही पडत. इज इक्वल टू 2/4. बरं, दोघांमध्ये कंपॅरिझन होईल का? नाही. कंपॅरिझन हमेशा बराबर वालों में होती आहे, लक्षात ठेवा. मग 1/2x ला 2 किती लिहिता येईल? -x. याला वरती नेलं तर इज इक्वल टू किती मुलांनो? 2/4. यस, हाय का आणि नाही काय? नाही का? बाय कम्पेअरिंग करूया, कम्पेअरिंग. मला सांगा -x इक्वल टू किती आलं आहे मुलांनो? 4. मायनस साईनला ट्रान्सफर केलं, किती आलं आहे मुलांनो? x इक्वल टू -4. x इक्वल टू -4 हे तुमचं उत्तर आलेलं आहे. दॅट्स इट. हे आपल्याला मिळालं आहे 6 नंबरपर्यंत. पुढे जाऊया मुलांनो. पुढचे काय प्रॉब्लेम येतं? हे 4 प्रॉब्लेम आहेत जे तुम्हाला ट्राय करायचे आहेत. काय कनेक्शन शोधून काढायचं त्यांच्यामध्ये बघा आणि मला नक्की सेंड करा. कोणत्या नंबरवर? 9850749654. ठीक आहे, या नंबरवरती मला सेंड करू शकताय तुम्ही. मुलांनो, आता यातली एक महत्त्वपूर्ण कन्सेप्ट मी तुम्हाला शिकवणार आहे, लॉज ऑफ लॉगरिथम. लॉगची डेफिनेशन समजली, आता त्याची काही रूल्स आहेत ते आपल्याला बघायचे आहेत लॉज ऑफ लॉगरिथम्समध्ये. तर मुलांनो, समजा आपण m आणि n ह्या 2 नंबरला मल्टिप्लाय केलं, m इंटू n, आणि यावरती जर मी लॉग ॲप्लाय केला मुलांनो, लॉग बेस समजा काही असो, मी a बेस घेतला आहे, तर याचं उत्तर काय येतं? मल्टिप्लिकेशनवर लॉग ॲप्लाय केला तर लॉगची ॲडिशन होते मुलांनो, लॉग ऑफ m प्लस लॉग ऑफ n. हे कसं येतं ते पण तुम्हाला सांगतो मी. इथे बेस a असेल आणि इथं पण बेस a असेल, अशा ठेवा. इथं जो घेतला आहे तोच बेस इकडे घ्यायचा असतो, बदलायचा नाही. लॉ ऑफ क्वेश्चनमध्ये यमला डिवाइड जर n असेल, यावरती आपण लॉग ॲप्लाय केला बेस a असताना, तर याचं उत्तर काय येतं? जर मल्टिप्लिकेशन अप्लाय केलं तर लॉगची ॲडिशन झाली. खरं आहे का? जर डिव्हिजनवर अप्लाय केलं तर लॉगचं काय होईल? ऑबियसली सबट्रॅक्शन, लॉग m मायनस लॉग ऑफ काय होतं? n. इथे बेस a असेल तर इथे बेस काय असणार आहे? aच असणार आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर लॉ ऑफ एक्सपोनंट कशा रीतीने आहे मुलांनो? mचा पॉवर जर n असेल, m रेस टू काय असेल? n, आणि यावरती जर लॉग अप्लाय केला मुलांनो बेस a असताना, तर इथे काय होतो? mचा जो पॉवर आहे तो पुढे जम मारतो मुलांनो, n इंटू लॉग ऑफ m, आणि बेस इकडे जो आहे तोच बेस कंटिन्यू होतो. बेस दिलेला असेल तोच लिहायचा असतो. आणि चेंज ऑफ बेस लॉ काय असतो मुलांनो? सपोज लॉग ऑफ m टू द बेस n असेल, बरं का, आणि याच्यामध्ये तुम्हाला चेंज करायचा आहे बेस. बेस सध्या कोण आहे? n. याला जर चेंज करायचं असेल तर याला असं लिहिता येतं मुलांनो, लॉग ऑफ m अपॉन लॉग ऑफ n, अशा रीतीने लिहिता येतं. फक्त इथे तुम्हाला जो वाटला a घेतला तर इथं पण aच घ्यावा लागतो, लक्षात घ्या. बेस इथं n होता, इथं बदलला a करून टाकला आपण, आपल्या मनाने कोणताही घ्या. पण याची एक दुसरी एक वे पण आहे, म्हणजेच तुम्हाला चेंज ऑफ बेस लॉ ह्या पद्धतीने पण करता येतो. लॉग a टू द बेस b आहे, सध्या बेस कोण आहे? b. जर तुम्ही ह्या दोघांमध्येच इंटरचेंज केलं तर याला 1 अपॉन लॉग ऑफ काय लिहिता येतं माहिती का मुलांनो? b टू द बेस a. काय झालं मुलांनो? हे इंटरचेंज झाले. बरं, यांना इंटरचेंज करायचं नसेल तर यांना अशा रीतीने लिहिता येतं. हे दोन्ही पण याचे काय आहेत मुलांनो? स्टेटमेंट आहे चेंज ऑफ बेस लॉ. तुम्ही म्हणणार हे कसं काय आलं सर? व्हाय दिस कोलावरी डी? तर त्याचं उत्तर माझ्याकडे आहे मुलांनो. कसं काय? तर ऐका मुलांनो, मी तुम्हाला याचं उत्तर देतो. एकाचं करून दाखवतोय, तुम्ही दुसरं सहज करू शकतात. मला सांगा मुलांनो, एचा पॉवर जर x, याला उत्तर जर m पकडलं, एचा पॉवर y, याचं उत्तर जर n पकडलं आहे आपण, चालतंय ना? आणि मी जर mला n ने मल्टिप्लाय केलं तर याचा अर्थ a रेस टू x ला मी कशाने मल्टिप्लाय करतो? a रेस टू y ने. mला n ने मल्टिप्लाय म्हणजे a रेस टू x ला a रेस टू y ने. सगळ्यांना आठवतं का? लॉज ऑफ इंडायसेस बेस अगर सेम है तो इंडायसेस की होती है बच्चों ॲडिशन, आणि या बाजूला कोण आहे? m इंटू n. याच गोष्टीला मी फिरवून लिहितो, एचा पॉवर x प्लस y इज इक्वल टू काय आलं मुलांनो? m इंटू n. बरोबर आहे का मुलांनो? मला सांगा हा कोणता फॉर्म वाटतोय तुम्हाला? लॉगरिथमिक फॉर्म. आता त्याआधी मला एक आठवण करून द्या, याच्यावरनं मी काय लिहू शकतो? लॉग लिहिला मी, बेस काय येईल रे मुलांनो? बेस तर एच येईल, पण कोणाचा लॉग ॲप्लाय करतो? m वरती,
आणि आन्सर काय येईल रे एक्स. डोक्यावरच्या नंबरला लॉग म्हणतात. इथं लॉगचं उत्तर किती येईल मुलांनो? लॉगचं उत्तर काय येणार आहे? वाय येणार आहे. पण कोणाचा लॉग? यांचा. बेस किती? ए. हे तुम्हाला माहिती आहे. मला सांगा आता हा कोणता परत आहे? एक्सपोनेन्शियल फॉर्म. याचा लॉगॅरिथमिक फॉर्म काय येईल बरं? लॉग लिहिला आपण तर लॉगचं उत्तर तर ठरलं आहे. काय येणार आहे? एक्स प्लस वाय येणार आहे डोक्यावरती जे. पण लॉग कशावर अप्लाय केला आहे? तर यम इंटू यन वरती अप्लाय केला. बेस किती आहे मुलांनो? ए. बस मग दिस इज इक्वल टू ये एक्स म्हणजे कोण? तर हे बघून लिहा. लॉग यम टू द बेस ए आणि प्लस वाय म्हणजे काय? लॉग यन टू द बेस ए. सांगण्यास अतिशय आनंद होतो की हाच आपला काय लॉ प्रॉडक्ट आहे मुलांनो लॉगॅरिथमचा. हेच तुमचा लॉ होता पहिला, ज्याचं उत्तर कसं आलं आहे हे तुम्हाला मी करून दाखवलं आहे मुलांनो. बरं का, ज्याला हे समजतंय त्याला मुलांनो दुसरा तिसरा लॉ कसा आला? लॉज ऑफ इंडायसिसचा. मग दुसरा आणायचा असेल तर यमला आपण एन डिवाइड करा. बेस सेम असेल तर इंडायसिसचं काय होतं? सबट्रॅक्शन. दुसरा येईल पॉवरचा पॉवरवाला एखादा इंडेक्सचा फॉर्म्युला वापरा, त्याने तुम्हाला तिसरा येईल. प्रत्येक गोष्टीचं काय आपल्याकडे प्रूफ आहे मुलांनो. तर सध्या तुम्ही फक्त काय करा, हे फॉर्म्युले म्हणून लक्षात ठेवा. लॉग जर मल्टिप्लिकेशन आपल्या झालं तर लॉगची ॲडिशन होते. लॉगची ॲडिशन असेल तर सिंगल लॉगॅरिथम लिहिल्यानंतर त्यांचं काय होतं? मल्टिप्लिकेशन. उलटं पण लक्षात ठेवा. इकडनं जर इकडे येता आलं तर इकडनं तिकडे पण जाता आलं पाहिजे, हे लक्षात घ्या. तर या प्रकारे हे दुसरं आणि तिसरं आहे. तर आज काही थोडेसे प्रॉब्लेम आपण त्याच्यावरती बघूया आणि थांबणार आहोत लॉगॅरिथममध्ये मुलांनो, लक्षात घ्या. तर आहे आपल्याकडे हा प्रॉब्लेम. सिम्प्लिफाय करायचं आहे किंवा कन्वर्ट इंटू सिंगल लॉगॅरिथम असा प्रश्न विचारला जातो आपल्याला. तर काय आणि कसं करता येईल हे आपण बघणार आहे मुलांनो. इज इक्वल टू साईन दिलं. सगळ्यात महत्त्वाचा कोणत्याच लॉगचा बेस दिलेला नाही आहे, पण लॉगमध्ये ॲडिशन आणि काय दिले? सबट्रॅक्शन. आपण बघायचं काय मुलांनो? लॉगच्या पुढं कोणी आहे का? नाही. लॉगच्या पुढं कोणी आहे का? मल्टिप्लाय? नाही. लॉगच्या पुढे इथं 2 मल्टिप्लाय. मी काय लिहितो आहे बघा स्टेप. लॉग 5 लिहिला आहे प्लस लॉग ऑफ 8 लिहिला आहे मायनस साईन. हा 2 इथं मल्टिप्लाय म्हणजे 2 अगोदर कुठे असेल? या 2च्या डोक्यावर असणार आहे मुलांनो. लॉग ऑफ काय असणार आहे? 2 स्क्वेअर. कोणता लॉ वापरला आहे आपण इथं? तर चेंज ऑफ बेस लॉ. बघा एन जर मल्टिप्लाय आणि एनला वरती पाठवलं तर एमच्या डोक्यावर जाऊन बसला आहे. लक्षात ठेवा. उलटं रिव्हर्स तुम्हाला वापरता आलं पाहिजे. चेंज लॉ ऑफ एक्सपोनंट तिथे लिहू शकता. म्हणजे लॉग ऑफ किती झाले? हे 5 प्लस लॉग ऑफ किती झाले मुलांनो? 8 मायनस लॉग ऑफ किती झाले रे? 4. 2चा स्क्वेअर. झालं. किती लॉग दिसत आहेत? 3. आपल्याला सिंगल लॉगॅरिथममध्ये करायचे. लॉग एकदाच लिहिला, आतमध्ये काय करणार तेवढं सांगा. ज्या लॉगची ॲडिशन आहे त्यांचं होईल नंबरचं मल्टिप्लिकेशन आणि जो मायनसमध्ये आहे त्या नंबरने करायचं आहे डिवाइड लॉगमध्ये ब्रॅकेटमध्ये. आता यात काय करता येईल आपल्याला? 4 1 जार 4, 4 2 जार 8. तो आन्सर कितना आएगा बच्चों? लॉग ऑफ 5 2 जार किती आले रे? 10. लॉग ऑफ काय आलं? 10. इथं बेस दिलेला नाही आहे, नाही तर आपलं काहीतरी उत्तर आलं असतं वेगळं. पण लॉग 10 इज दी फायनल आन्सर. मग इथं एवढंच ठेवायचं, उगाच जास्त लिहायचं नाही. इथं सुद्धा बेस दिला आहे, मात्र इथं 10 बेस दिला आहे. बघा कुठे दिलं जातं कुठे नाही दिलं जातं. इथं लॉगला मल्टिप्लाय कोणी आहे का? इथे आहे का? इथे आहे. बघा इथे आहे का? नाही आहे. काही हरकत नाही. मग काय करता येईल मला? लॉग ऑफ काय लिहूया? 8 टू द बेस 10 रहने दो बच्चों. लॉग ऑफ 25 टू द बेस 10 राहू देऊया. मायनस प्लस 2 इथं मल्टिप्लाय 2 का कुठे जाणार आहे मला सांगा? लॉग ऑफ 5चा काय होईल? स्क्वेअर. मायनस लॉग ऑफ किती आहे मुलांनो? 18 टू द बेस 10. बरोबर आहे. नो प्रॉब्लेम ॲट ऑल. मग आता एक स्टेप अजून वाढूया. लॉग ऑफ 8 टू द बेस 10 प्लस लॉग ऑफ 25 टू द बेस 10. बरं का मुलांनो? प्लस लॉग ऑफ इथं बेस 10 असणार आहे सर. हां, लॉग ऑफ किती झाले रे? 25 टू द बेस 10 मायनस हे लॉग ऑफ किती आहेत मुलांनो? 18 टू द बेस 10. किती लॉग आहे इथे? 1 2 3 4. पण 4 लॉगॅरिथम नका देऊ, याला सिंगल लॉगॅरिथममध्ये कन्वर्ट करा. कसं करणार मुलांनो? लॉग ऑफ लॉग एकदाच लिहिला, ब्रॅकेटमध्ये काय करणार तेवढं सांगा. ज्या लॉगची ॲडिशन दिसते त्यांचं होणार मल्टिप्लिकेशन. म्हणजे किती रे वरती? 8 मल्टिप्लायड बाय 25 मल्टिप्लायड बाय 25 आणि तो मायनस आहे 18 तर डिवाइड बाय 18 अशा रीतीने लिहिणार. आणि बेस काय मुलांनो? 10 जे आहे ते लिहिलं. मग आता मला सांगा होगा क्या आगे? 8 आणि 18चं काहीतरी होऊ शकतं सर. बरं वाईट काय करता येईल बरं? 2 4 जार 8 2 9 जार 18. बरोबर आहे सर. मग काय हरकत नाही.
मग आता पुढे काय होणार मुलांनो, लॉग ऑफ सांगा 25 4 जार किती रे 100, 100ने 25ला मल्टिप्लाय केलं 25 वरती 00 होतील डिवाइड बाय 9 टू द बेस 10. बस मला नाही वाटत यापेक्षा जास्त काही करायला पाहिजे, आपण केलं तरी फार मोठं काही फरक पडणार नाही. सो कीप ॲज इट इज, सिम्प्लिफाय करायचं होतं, एवढा आन्सर सफिशियंट आहे. त्यानंतर एक अजून प्रॉब्लेम घेतो आहे मी जो वेगळा आहे, याच्यात बेस दिलेला नाही आहे पण जे पुढे मल्टिप्लाय आहे ते फ्रॅक्शनमध्ये आहे. कसं करूया मुलांनो, लॉग 4 रहने दो प्लस हे 1/3 मल्टिप्लाय म्हणजे 1/3 कुठं जातील 125चा तो पॉवर होईल सर, मस्त. मायनस 1/5 मल्टिप्लाय लॉग ऑफ किती होतील 32चा पॉवर होईल सर, हे लक्षात घ्या. इथपर्यंत बरोबर आहे. बाय लॉ ऑफ एक्सपोनंट रिझनमध्ये इज इक्वल टू लॉग ऑफ 4 लिहिला आहे प्लस लॉग ऑफ किती आहे मुलांनो 125 रेज टू 1/3. म्हणजे तुम्हाला विचारलं 125चं क्यूब रूट किती असणार आहे, तुम्ही सांगणार 3, किंवा असं करा मुलांनो 125 म्हणजे 5चा क्यूब त्याला रेज टू 1/3 मायनस लॉग ऑफ मला सांगा रेज टू 1/5 32 हा कोणाचा 5th पॉवर आहे का, हो सर 2चा पॉवर आहे 2 रेज टू 5 आणि त्याचा पॉवर 1/5. ओके, मग इथं 3 3 काय होतील कॅन्सल, इथं 5 5 काय होतील कॅन्सल. कोण उरलं आहे मुलांनो, लॉग 4 राहिला आहे प्लस लॉग ऑफ 5 आहेत आणि मायनस लॉग ऑफ किती आहेत 2 आहेत, काहीच अडचण नाही. बघा मुलांनो 3 लॉग आहेत पण दोघांमध्ये प्लस आहे, यांच्यामध्ये शेवटी मायनस आहे. लॉग जर मी एकदाच लिहिला तर ब्रॅकेटमध्ये लिहिणार काय सांगा बरं, ज्यांची ॲडिशन आहे त्यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन, जो मायनसमध्ये आहे त्याला डिवाइड. 2ने डिव्हिजन द्या मुलांनो, 2 1 जार 2 2 2 जार 4. मग आंसर किती येणार आहे लॉग ऑफ 2 5 जार 10 और बेस दिया नहीं गया है तो मत लिखो, लिहायचा नाही आपण, हे लक्षात ठेवा. दिस इज युअर फायनल आन्सर लॉग 10. ते जरा वेगळ्या प्रकारचे हटके टाईपचे 3 प्रॉब्लेम मी घेतलेले आहेत बेसिक्समध्ये मुलांनो. बेसिकमध्ये सुद्धा मी खूप चांगल्या क्वालिटीचे प्रॉब्लेम आपल्यासमोर आणलेले आहेत, हे लक्षात घ्या. आणि मग हे 2 प्रॉब्लेम मी तुम्हाला दिलेत मुलांनो, जे तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि याचं सोल्युशन नक्कीच मला काय करायचं आहे मुलांनो सेंड करायचं आहे. PDF करा, फोटोज काढा, कसे सेंड करा, नंबर तुम्हाला सांगितलेला आहे. तर मुलांनो ऑफलाईन सेशन्स आपण तुमचे कॉलेज सुरू झाल्यानंतर गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक नाशिकच्या विद्यार्थ्यांसाठी खास सूचना आहे, तेव्हा आपण सुरू करणार आहोत. त्यामुळे तोपर्यंत आपले हे बेसिक्स चालू असणार आहेत, तुमच्यापर्यंत पोहोचले जाणार आहेत. तुम्हाला हे सेशन जर आवडलं तर नक्की लाईक करा, तुमच्या कमेंट्स पण येऊ द्या. तुमच्या कमेंट्सवरनं मला तुमच्या काही डाऊट्स असतील तर तेही समजतं, काही प्रॉब्लेम असतील तुमचे तर त्याच्यावरती आपल्याला नक्कीच पुढे क्लिअरिटी आणता येते. त्यामुळं तुम्ही नक्कीच कमेंटसुद्धा करा आणि हे लेक्चर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर नक्की करा. ओके, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. नेक्स्ट लेक्चर फार इंटरेस्टिंग असणार आहे मुलांनो, त्यामुळे कंटिन्यू करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच.